तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे। लाडक्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये लाडक्या बहिणी कमेंट करून विचारत आहे की जानेवारीचा हप्ता हा कुणाला मिळणार, आम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार काय, आम्ही जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र आहोत काय। कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहे। आता जिल्हा वाईज आकडेवारी समोर येत आहे। काही जिल्ह्यात 60,000, 70,000, 80,000, 90,000, 1 लाखांच्या वर सुद्धा काही जिल्ह्यातून लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि अजून समोर लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी सध्या चिंतेत आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये विचारत आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता हा मिळणार काय। तर लाडक्यांनो, या संदर्भातली माहिती अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेत आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्यांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये बऱ्याच महिला केवायसीच्या कारणाने अपात्र झालेल्या आहे। काही महिलांची केवायसी झालेली नाही, तर काही महिलांनी केवायसी चुकीच्या पद्धतीने केली आहे आणि काही महिलांनी केवायसी जरी केली असेल पण त्या जर निकषात बसत नसेल तर अशा लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत। मग तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला होता काय, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। कारण ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता त्या महिलांना जानेवारीचा हप्ता हा 100% मिळणार आहे। ज्या महिलांनी केवायसी सुरळीत केली असेल, तुम्हाला जर नोव्हेंबर पर्यंत हप्ता आला नसेल आणि डिसेंबर मध्ये जर हप्ता आला असेल तर तुम्ही जानेवारीच्या हप्त्यासाठी 100% पात्र असणार आहात। आणि ज्या महिलांनी आता केवायसी केली असेल त्यांना जानेवारीचा हप्ता मिळेल काय, तर पाहून घ्या लाडक्यांनो, आता या 1-2 दिवसात अंगणवाडी सेविकेने केवायसी करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता तुमची केवायसी झाली जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा मिळणार नाही। कारण तुमचे डॉक्युमेंट सध्या अंगणवाडी सेविकेकडेच आहे, तिथून ते जिल्हा स्तरावर जाईल आणि तिथून ते तुमचे डॉक्युमेंट महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडे जाणार आहे आणि त्यानंतर तुमचे जे काही माहिती असेल ते अप्रूव्ह होईल, तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का ते तपासले जाईल आणि त्यानंतर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये अपडेट करण्यात येईल आणि नंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। मग तुम्ही जर फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत येणार का, तर या संदर्भातली माहिती आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेली आहे। तुम्हाला जर अगोदरच्या हप्त्यासाठी अपात्र केलं असेल, तुमचे जर अगोदरचे हप्ते पेंडिंग असेल तर तो तुम्हाला लाभ हा मिळत नसतो। त्यामुळे तुम्ही ज्या हप्त्यापासून पात्र असाल त्याच हप्त्यापासून तुम्हाला हप्ता मिळणे हा चालू होणार आहे। त्यामुळे लाडक्यांनो, तुम्ही जर केवायसी केली नसेल तर लवकरच जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तुमची केवायसी करून घ्या। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय की जानेवारीचा हप्ता हा कधी मिळणार, तर मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीचा जो हप्ता आहे तो 7 तारखेच्या अगोदर म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे। आणि या संदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।